गुड मॉर्निंग. काल आपण करंट इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण किर्चॉफ्स करंट लॉ, किर्चॉफ व्होल्टेज लॉ आणि विस्टन्स नेटवर्क हे 3 पॉईंट बघितलेले आहेत. आज आपण न्यू पॉईंट बघणार आहे विस्टन्स मीटर ब्रिज. आता विस्टन्स मीटर ब्रिजच्या सहाय्याने आपण काय करतो, अननोन रेजिस्टन्स फाइंड करतो. मीन्स an experimental arrangement used to determine the unknown resistance is called the Wheatstone's meter bridge and it works on the principle of Wheatstone's network. म्हणजे विस्टोन्स नेटवर्कच्या सहाय्याने आपण बॅलन्सिंग कंडिशन फाइंड केली होती, P/Q विच इज इक्वल टू S/R. त्याच्यामध्ये 3 रेजिस्टन्स माहीत असेल तर चौथा आपण अननोन रेजिस्टन्स फाइंड करतो. तसंच विस्टोन्स मीटर ब्रिजच्या सहाय्याने आपण काय करतो, अननोन रेजिस्टन्स फाइंड करतो. वी सी द फिगर हिअर. वी कन्सिडर द 2L shape and between this L shape we also consider the strip. आता हे 2 L shape कन्सिडर केलेले आहेत. त्याच्यामध्ये काय काय झाले, 2 गॅप तयार झालेले आहेत, LG आणि RG, म्हणजे लेफ्ट गॅप अँड राईट गॅप. त्या 2 गॅपमध्ये आपण 2 रेजिस्टन्स बसवलेले आहेत. X हा अननोन रेजिस्टन्स आहे, R हा ॲडजस्टेबल म्हणजेच रेजिस्टन्स बॉक्स आहे. त्यानंतर A आणि B इथं काय केली, एक मीटर स्केल ही स्ट्रेच केलेले आहे आणि त्याच्यावरती 1 मीटर वायर आपण काय केलेले, फिक्स केलेले आहे. सो इट इज कॉल्ड द मीटर ब्रिज. त्यानंतर आपण कन्सिडर केले की सेल ऑफ EMF E, की अँड रिओस्टॅट विच इज कनेक्टेड बिटवीन द पॉईंट A and B. See this figure. Here we consider the AB is the conducting wire, G is the galvanometer, E is the cell, R is the resistance box, RH is the rheostat, X is the unknown resistance which is we find, and K is the plug key. आता आपण काय केले बघा, ह्या डायग्रामनुसार X हा अननोन रेजिस्टन्स आहे की त्याचा आपल्याला रेजिस्टन्सची व्हॅल्यू फाइंड करायची. सी ह्या पॉईंटपासून एक वायर काढली आहे, त्याला गॅल्व्हनोमीटर जोडलेला आहे आणि यानंतर टर्मिनल आपण जे मीन्स जॅकीला कनेक्ट केलेला आहे. त्यानंतर आता आपण बघा प्रोसिजरमध्ये आपण काय करणार आहे, वी फाइंड. आता बघा, वी टेकन आउट द सुटेबल रेजिस्टन्स फ्रॉम द रेजिस्टन्स बॉक्स अँड प्लग की इज क्लोज. म्हणजे आपण काय करणार आहे, रेजिस्टन्स बॉक्समधून पर्टिक्युलर रेजिस्टन्सची व्हॅल्यू काढणार आहे आणि त्यानंतरने की क्लोज करणार आहे. त्यावेळेस काय होणार आहे, स्टेडी करंट इज सेंड टू द वायर बाय युजिंग द जॉकी. वी ऑब्टेन द पॉईंट D. Means we taken out the suitable resistance from the resistance box and we slide the jockey from A to D. We obtain the D point, means galvanometer shows the 0 deflection and this point is called the null point. Then we obtain the corresponding length LX and LR. आता बघा प्रोसिजर नंतर आपण काय करणार आहे, फॉर्म्युला ऑब्टेन करणार आहे. आता त्यासाठी बघा आपण एक रिलेशन काय करणार आहे, 4 रेजिस्टन्स रिलेटेड बाय द रिलेशन. आता आपण काय केलं आहे, रेजिस्टन्स बॉक्समधून रेजिस्टन्स काढल्यानंतरनं आपण बॅलन्सिंग कंडिशन लिहितो आहे, म्हणजेच X/R विच इज इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ लेंथ LX अँड रेजिस्टन्स ऑफ लेंथ LR. आता हे इक्वेशन लिहिल्यानंतर आपलं इक्वेशन कसं आलं, X/R रेजिस्टन्स ऑफ LX अँड रेजिस्टन्स ऑफ LR. आता LX म्हणजेच काय, X ह्या रेजिस्टन्सच्या करस्पॉन्डिंग असलेली लेंथ आणि LR मीन्स R या रेजिस्टन्स बसले असलेली करस्पॉन्डिंग लेंथ. Here we consider the sigma is the resistance per unit length of the wire. We write the equation we see the above equation X/R which is equal to sigma into LX/LR. Here sigma is the resistance per unit length of the wire. Here sigma get cancelled. Then we obtain the equation X/R which is equal to LX/LR. Here we find the unknown resistance X. Then we rearrange this equation, X equal to R into LX/LR. Then X equal to R into LX/100 minus LX. आता बघा आपण वायर कन्सिडर केली आहे डायग्राममध्ये. आता ह्या डायग्राममध्ये आपण वायर किती कन्सिडर केली आहे की 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर वायर आहे. D ह्या पॉईंटपर्यंत, A पासून D ह्या पॉईंटपर्यंतचं डिस्टन्स आहे LX. मग रिमेनिंग डिस्टन्स LR आपण कसं काढणार, 100 मायनस LX म्हणजे LR येणार आहे. आता बघा आपलं इक्वेशन आपण काढलेलं आहे, त्या इक्वेशनमध्ये कसं आले ते इक्वेशन बघा, X/R इज इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ LX विच इज अपॉन रेजिस्टन्स ऑफ LR. आता आपलं इक्वेशन जे आलेलं आहे अननोन रेजिस्टन्सचं ते कसं आलेलं आहे, X इक्वल टू R इंटू LX अपॉन 100 मायनस LX अँड this relation is we find the unknown resistance means X is determined. आता बघा आपण विस्टोन्स मीटर ब्रिज ह्याचा उपयोग करून काय केलं, अननोन रेजिस्टन्स फाइंड केला. त्यामध्ये अननोन रेजिस्टन्स फाइंड करण्याचा आपला फॉर्म्युला आलेला आहे, X इक्वल टू R इंटू LX अपॉन 100 मायनस
एलिक्स. हा फॉर्म्युला आहे, ह्याने आपण अननोन रेजिस्टन्स फाईंड करतो. आता सेम हा मीटर ब्रिजचा यूज करून आपण केल्विन्स मेथड मीन्स टू फाइंड द रेजिस्टन्स ऑफ गॅलॉनोमीटर बाय युजिंग द केल्विन्स मेथड हा पण एक्सपेरिमेंट बघणार आहे. त्याचा व्हिडिओ मी सेंड करते. तो व्हिडिओ नीट केअरफुली सीन करा आणि त्यानंतर त्याच्यावर काही शंका असतील तर ते विचारा. आता केल्विन्स मेथड आणि त्यानंतर आपण पोटॅन्शियोमीटर आणि त्याचे जे ॲप्लिकेशन बघणार आहे. हे 3 एक्सपेरिमेंट तुम्हाला 12वीला सेपरेट प्रॅक्टिकलला आहेत. त्यावेळेस आपण केल्यानंतर तुम्हाला तो एक्सपेरिमेंट प्रॅक्टिकली पूर्णपणे कळेल. आता हा मीटर ब्रिजचा जो एक्सपेरिमेंट आहे तो एक्सपेरिमेंट करत असताना त्यामध्ये काही एरर्स आहेत. त्या एरर्स कोणत्या आहेत आणि त्या मिनिमायझेशन कसं केलं जातं ते आणि त्याचे ॲप्लिकेशन काय आहेत आपण हे बघणार आहोत. मग आता बघा, मीटर ब्रिजच्या सहाय्याने आपण काय करतो, अननोन रेजिस्टन्स फाइंड करतो. आता ही जी होल सिस्टीम आपण कन्सिडर केलेली आहे ती वुडन बोर्डवरती स्ट्रेच केलेली असते. आता बघा, त्याच्यामध्ये ज्या पॉसिबल एरर्स आहेत त्या कोणकोणत्या आहेत बघा. फर्स्ट आपण एरर सांगतोय, इफ द वायर इज नॉट युनिफॉर्म then the resistance of wire will not be proportional to the length of the wire. मीन्स आपण ए पासून बी पर्यंत जी वायर कन्सिडर केली आहे 1 मीटर मीन्स 100 सेंटीमीटर, ती वायर जर युनिफॉर्म नसेल तर रेजिस्टन्स ऑफ द वायर इज नॉट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ द वायर. हे फर्स्ट त्याचे एरर झालेले आहे. दुसरी एरर बघा, ॲट एंड पॉईंट ए अँड बी there will be contact resistance which affect the null point and which produce the error in X means unknown resistance. म्हणजे ए आणि बी इथं त्यांचा स्वतःचा कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स असतो आणि तो नल पॉईंटवरती अफेक्ट करतो. त्यामुळे आपलं काय होतं, एक्सचं जे रिडिंग आहे त्याच्यामध्ये व्हेरिएशन येतं. आता तिसरी जी पॉसिबल एरर आहे ती कोणती आहे, द एंड ऑफ द वायर मे नॉट एक्झॅक्टली कोइन्साइड विथ द 0 अँड 100 सेंटीमीटर मार्क. म्हणजे आपण जी वायर कन्सिडर केली आहे त्याच्या वायर ए आणि बी मध्ये जे आपण वायर बसवलेलं आहे त्याच्याखाली आपण एक मीटर स्केल घेतलेली आहे आणि त्या मीटर स्केलच्या 0 आणि 100 सेंटीमीटरवरती ती वायर जर एक्झॅक्टली कोइन्साइड केली नसेल तर त्यामध्ये एरर प्रोड्यूस होते. म्हणजे बघा, मीटर ब्रिज हा एक्सपेरिमेंट करत असताना आपण इथे 3 पॉसिबल एरर बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिली एरर आपण काय सांगितली, जी वायर कन्सिडर केली ती जर युनिफॉर्म नसेल तर रेजिस्टन्स ऑफ वायर विल नॉट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ द वायर. दुसरी काय एरर सांगितली आपण, ए आणि बी पाशी काय असतो, कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स असतो आणि तो नल पॉईंटवरती अफेक्ट करतो. त्यामुळे विच प्रोड्यूस द एरर इन द एक्स मीन्स अननोन रेजिस्टन्स. अँड द एंड पॉईंट ऑफ 0 अँड 100 इज नॉट एक्झॅक्टली कोइन्साइड विथ द 0 अँड 100 मार्क. हे 3 त्याच्या पॉसिबल एरर आहेत. आता त्यात जर मिनिमायझेशन करायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल, फर्स्ट वी कन्सिडर द युनिफॉर्म वायर. देन रेजिस्टन्स ऑफ वायर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ द वायर. जर वायर युनिफॉर्म कन्सिडर केली तर त्या वायरचं काय असणार आहे, रेजिस्टन्स पर युनिट लेंथ ऑफ द वायर ही काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. त्यानंतर आर चूजन टेकन सच दॅट द नल पॉईंट ऑप्टेन एक्झॅक्टली मिडल ऑर 1/3 ऑफ द वायर. मीन्स वी टेक द suitable resistance from the resistance box, then we obtain the null point as a 1/3 of the wire. म्हणजे रेजिस्टन्स बॉक्समधून अशी रेजिस्टन्सची व्हॅल्यू काढायची की आपल्याला नल पॉईंट हा काय पाहिजे, 1/3 ऑफ द वायर ऑप्टेन झाला पाहिजे. त्यानंतरनं वी रिमूव्ह द एरर मीन्स the experimenter should be repeated by interchanging the position of uniform resistance and resistance box. म्हणजे इथं एक्स अँड रेजिस्टन्स बॉक्स जो कन्सिडर केले आहे ते इंटरचेंज करायचं आणि इंटरचेंज करून आपण काय करणार आहे, रिडिंग घेणार आहे. त्यामुळे ती एरर काय होते, मिनिमाइज होते. अँड द एंड ऑफ द वायर मे कोइन्साइड विथ द 0 सेंटीमीटर अँड 100 सेंटीमीटर ऑफ मार्क. म्हणजे 0 आणि 100वरती वायर एक्झॅक्टली कोइन्साइड केली तर ती काय होणार आहे, एरर मिनिमाइज होणार आहे. म्हणजे आपण एरर कोणत्या आहेत आणि त्या मिनिमाइज कशा करायच्या आपण ते बघितलेलं आहे. आता त्यानंतर त्याचे ॲप्लिकेशन बघणार आहे. मीटर ब्रिजचं ॲप्लिकेशन आपल्याला फर्स्ट माहिती आहे, टू डिटरमाइन द अननोन रेजिस्टन्स. त्यानंतर विस्टन्स मीटर ब्रिजचा यूज करून वी मेजर द व्हॅल्यू ऑफ व्हेरी लो रेजिस्टन्स प्रिसियसली मीन्स ॲक्युरेटली. म्हणजे आपण काय करतो, विस्टन्स मीटर ब्रिजचा यूज करून अननोन रेजिस्टन्स काय करतो, फाइंड करतो. त्यानंतर अनदर त्याचं ॲप्लिकेशन काय आहे, we can also measure the quantities such as the galvanometer resistance, capacitance, inductance, impedance using the विस्टन्स मीटर ब्रिज. म्हणजे आपण कॅपॅसिटन्स फाईन करू शकतो, इंडक्टन्स फाईन करू शकतो, इम्पिडन्स ह्या विस्टन्स मीटर ब्रिजच्या सहाय्याने आपण फाईन करू शकतो.
म्हणजे आत्ता आपण पूर्ण एक पॉईंट बघितलेला आहे की मीटर ब्रिज. आता मीटर ब्रिज बघितलं, मीटर ब्रिजचा यूज केला जातो तो अननोन रेजिस्टन्स फाईंड करण्यासाठी. त्याची एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट बघितली, डायग्राम बघितलं, त्याचं प्रोसिजर बघितली, त्याचा फॉर्म्युला कसा ऑब्टेन केला जातो. फॉर्म्युला आपण जो काढला होता तो x=r × Lx/100 - Lx हा अननोन रेजिस्टन्स फाईंड करण्याचा फॉर्म्युला आहे. त्यानंतर त्याच्यात प्रोड्यूस होणारा एरर, हाऊ टू मिनिमाइज दिस एरर अँड ॲप्लिकेशन, हे एवढे पॉईंट आपण काय केलेले आहे ह्याच्यामध्ये बघितलेला आहे. हा आपला पूर्ण एक पॉईंट कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर आता आपण पुढचा जो पॉईंट आहे तो पोटॅन्शिओमीटरचा बघणार आहे. आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की मीटर ब्रिजचा यूज करून आपण केल्विन्स मीटर हा एक्सपेरिमेंट बघणार आहे. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवणार आहे. त्या व्हिडिओमधला जो एक्सपेरिमेंट आहे तो आणि हा पोटॅन्शिओमीटरचा जो एक्सपेरिमेंट आहे हे आपण कशामध्ये बघणार आहेत, एक्सपेरिमेंटमध्ये. तुम्ही फिजिक्सच्या लॅबमध्ये तुम्हाला ते एक्सपेरिमेंट आहेत. आता पोटॅन्शिओमीटर, आता पोटॅन्शिओमीटर हा नावामध्येच आहे. पोटॅन्शिओ मीन्स पोटॅन्शियल आणि मीटर मीन्स वी कन्सिडर द 4 मीटर वायर. आता पोटॅन्शिओमीटर म्हणजेच काय, इट इज यूज टू मेजर द पोटॅन्शियल डिफरन्स बिटवीन द 2 पॉईंट. म्हणजे आपण कालच्या लेक्चरमध्ये विस्टोन्स नेटवर्क आणि आज आपण विस्टोन्स मीटर ब्रिज बघितलं. विस्टोन्स नेटवर्क आणि विस्टोन्स मीटर ब्रिज याचा यूज करून आपण काय केलं जातं, अननोन रेजिस्टन्स फाईंड केला जातो. आता त्यानंतर आपला पुढचा पॉईंट सुरू होतो की पोटॅन्शिओमीटर. पोटॅन्शिओमीटरचा यूज करून आपण काय केलं जातं, पोटॅन्शियल डिफरन्स बिटवीन द 2 पॉईंट म्हणजे EMF आपण मेजर केला जातो. तसंच आपल्याला पोटॅन्शिओमीटरचे 2 ॲप्लिकेशन बघायचे आहेत. आता पोटॅन्शिओमीटरचं प्रिन्सिपल काय आहे, द प्रिन्सिपल ऑफ पोटॅन्शिओमीटर इज स्टेट ॲज the potential difference between the any 2 point of the wire is directly proportional to the length of the wire. म्हणजे V is directly proportional L. Potential difference between the 2 point is directly proportional to the length of the wire. आता बघा एक्सप्लेनेशनमध्ये आपण काय करणार आहे, here we consider a potentiometer consists a long wire AB of length L. म्हणजे पोटॅन्शिओमीटर कन्सिस्ट ऑफ 4 वायर. जसं आपण मीटर ब्रिजमध्ये 1 मीटर वायर कन्सिडर केली होती तसं इथं आपण 4 मीटर म्हणजेच 4 मीन्स 4 मीटर वायर कन्सिडर करणार आहे. बघा आता ए पासून बी पर्यंत, म्हणजे ए पासून फर्स्ट टर्मिनल, इथं उभी जी दिसते रेष तिथं कॉपर स्ट्रीप टाकलेली आहे. पुन्हा दुसरी खाली आडवी रेष दिसते, पुन्हा उभी रेष आडवी, अशी 4 मीटर आपण वायर काय केली जाते, कन्सिडर केली जाते. आता एक्सप्लेनेशनमध्ये बघा, a potentiometer consists of wire AB of length L and resistance R having the uniform cross-sectional area A. A cell of EMF having the internal resistance R is connected across the AB as shown this figure. त्यानंतर आता बघा, when circuit is switch on, then current I passing through the wire, then current passing through the wire is given by. बघा आता आपण काय केलेलं आहे, सर्किट क्लोज केलेला आहे, त्याच्यामधून करंट फ्लो होणार आहे आणि तो करंट फ्लो झालेला आपण कसा करतो, I which is equal to E/R+R. Here I is the current, E is the EMF and capital R is the resistance and small r is the internal resistance. Then potential difference between the A and B. बघा आता आपण ही जी डायग्राम बघितलेली आहे त्या डायग्राममध्ये A आणि B ह्याच्यामधला जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो कसा आपण फाइंड करणार आहे. आता बघा, पोटेन्शियल डिफरन्स फाइंड करण्यासाठी आधी आपण करंट घेतलेला आहे. मग पोटेन्शियल डिफरन्स VAB बिटवीन पॉईंट A आणि B विच इज इक्वल टू IR अकॉर्डिंग टू द ओहम्स लॉ. आपण पोटेन्शियल कसं लिहितो, V इज इक्वल टू IR. आता पोटेन्शियलचं इक्वेशन दिल्यानंतर आता अबो आपण आयची व्हॅल्यू काढलेली, I इज इक्वल टू U/R+R. ही करंटची जी व्हॅल्यू आहे ती ह्या इक्वेशनमध्ये पुटअप केली तर इक्वेशन कसं येईल, VAB आयची व्हॅल्यू पुटअप केली तर ER+R आणि हा R आहे असाच ठेवलेला आहे. आता आपण काय केले, पोटेन्शियल डिफरन्स फाइंड केलेला आहे पण पर युनिट लेंथ ऑफ द वायर जर काढलं तर इक्वेशन वरचं जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनला आपण एलनी डिवाइड करणार. म्हणजे VAB/L विच इज इक्वल टू ER/L ब्रॅकेटमध्ये R+R. आता आपण इथं जर E हा कॉन्स्टंट कन्सिडर केला, VAB/L रिमेन्स कॉन्स्टंट, देन VAB/L is known as the potential gradient along AB and it is denoted by the K and it is defined as the resistance per unit length of the wire. Its unit is volt per meter or volt per centimeter. बघा तुम्हाला ह्याच्यावरती एक क्वेश्चन विचारला जातो, डिफाईन पोटेन्शियल ग्रॅडियंट अँड स्टेट इट्स युनिट. आता पोटेन्शियल ग्रॅडियंट म्हणजेच काय, पोटेन्शियल ग्रॅडियंट हे K ने दाखवतात. K इज द पोटेन्शियल ग्रॅडियंट अँड इट इज डिफाईन ॲज पोटेन्शियल ड्रॉप
पर युनिट लेंथ ऑफ द वायर, म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ ऑफ द वायर अँड इट इज व्होल्ट पर मीटर अँड व्होल्ट पर सेंटीमीटर हे त्याचं युनिट आहे. म्हणजे तुम्हाला MCQमध्ये पोटेन्शियल ग्रेडियंटचं युनिट विचारलं जाईल किंवा डेफिनेशनमध्ये 1 मार्काला त्याची डेफिनेशन विचारली जाईल. आता त्यानंतरनं बघा आपण पुढं काय बघणार आहे. आता आपण जे इक्वेशन कन्सिडर केलेलं आहे पोटेन्शियल ड्रॉपचं, त्या इक्वेशननुसार आता आपली जी डायग्राम आहे त्या डायग्राममध्ये आपण काय करणार आहे, सी हा पॉईंट कन्सिडर करणार आहे. बघा आता आपली जी डायग्राम आहे त्या डायग्राममध्ये आपण काय केलं आहे, ए पासून एल एवढ्या डिस्टन्सवरती सी एक पॉईंट कन्सिडर केला आहे आणि त्या सी पॉईंटचा आपल्याला काय करायचं आहे, पोटेन्शियल डिफरन्स फाइंड करायचं आहे. आता सी ह्या पॉईंटचा आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स फाइंड करायचं असेल तर ते आपण कसं करणार आहे बघा. Consider the point C on the wire at a distance L from the point A. As shown this figure, the potential difference between A and C is the VAC. मग आजच्या गतच आपण घेणार आहे VAC which is equal to K into L, where K is the potential gradient. म्हणजेच आपण काय प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे, म्हणजे VAC डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N. म्हणजेच thus the potential drop means potential difference between the 2 points of the wire is directly proportional to the length of the वायर. म्हणजे आपण काय केलं आहे, पोटेन्शियल ड्रॉप हा काय केला आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ द वायर. म्हणजेच आता आज आपण सुरुवातीला विस्टोन्स मीटर ब्रिजच्या सहाय्याने अननोन रेजिस्टन्स फाइंड करतो. त्यानंतर आपण पोटेन्शियोमीटर बघितला. पोटेन्शियोमीटर हा असा डिव्हाइस आहे की त्याच्या सहाय्याने आपण काय करतो, पोटेन्शियल डिफरन्स 2 पॉईंटमधलं मेजर करतो किंवा EMF आपण मेजर करतो. पण त्यासाठी आपण काय कन्सिडर केले, सेम मीटर ब्रिजगतच एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट आहे, पण त्याच्यावरती आपण 1 मीटर वायर कन्सिडर करतो. इथं आपण 4 मीटर वायर कन्सिडर केलेले आहे. त्यानंतरनं ए आणि बी ह्या पॉईंटमधला पोटेन्शियल डिफरन्स काढलेला आहे. त्यानंतर ए पासून एल एवढ्या डिस्टन्सवरती सी हा पॉईंट घेतलेला आहे, त्याचा पोटेन्शियल डिफरन्स फाइंड केलेला आहे. म्हणजेच आपण काय प्रूव्ह केले की पोटेन्शियोमीटरचं प्रिन्सिपल सांगितले आहे की पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द 2 पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ द वायर. म्हणजे आज आपण 2 पॉईंट बघितलेले आहेत. एक तर मीटर ब्रिज बघितलेला आहे आणि दुसरा आपण पॉईंट बघितलेला आहे तो कोणता, पोटेन्शियोमीटर. आता ह्या पोटेन्शियोमीटरचे 2 ॲप्लिकेशन आहेत. ते 2 ॲप्लिकेशन आपण उद्याच्या लेक्चरला बघणार आहोत. तर त्याआधी हे व्हिडिओ नीट केअरफुली बघा, त्याच्यामध्ये काय शंका असतील तर ते विचारा. ह्या व्हिडिओच्या PDF नोट्स मी ग्रुपवरती पाठवते, ते पण नोट डाऊन करा. ठीक आहे, थँक्यू.